2% वाढलेलं आहे सेवा क्षेत्र. पण त्याचबरोबरीने शेती आणि उत्पादन क्षेत्र हेही रोजगार आणि समृद्धीचे मोठे स्रोत आहेत. तर या बरोबर. तिन्ही क्षेत्रांमध्ये समतोल विकास साधण्यासाठी राज्य सरकारची नेमकी रणनीती काय आहे? हे हे बरोबर आहे की आपला क्षेत्र सर्व्हिसेसमध्ये खूप वाढत आहे, परंतु कुठलेही आधुनिक इकॉनॉमी असेल, अमेरिका, युरोप, जपान, तर त्याच्यामध्ये 70 ते 80% जीएसडीपीचा त्याही अर्थव्यवस्थामध्ये सर्व्हिसेसमधून येतो. तर कुठलीही अर्थव्यवस्था जेव्हा मॉडर्नाइज होते आणि झपाट्याने विकास होतो, तर त्याच्यामध्ये सर्व्हिसेस सेक्टरचा ची वाढ होत असते. तर ही चांगली गोष्ट आहे. पण त्यासोबत कृषी आणि मॅन्युफॅक्चरिंग हे वाढलं पाहिजे. त्याच्यासाठी शासन प्रथम कृषीसाठी जे काम करत आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहे. तर महाराष्ट्राची कृषी आतापर्यंत ओळखली जाते की ती कोरडवाहू शेती आहे. बरोबर. आपला सगळं सरफेस इरिगेशन, जसं उत्तर प्रदेशमध्ये 100% पेक्षा जास्त क्षेत्र सिंचनाखाली येतो. अगदी. परंतु महाराष्ट्रामध्ये सगळं पाणीचा जरी वापर केला तर सरफेस इरिगेशनमुळे 27 ते 30% पेक्षा जास्त होऊ शकत नाही इरिगेशन. म्हणून मागच्या टर्ममध्ये आणि ह्या टर्ममध्ये बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला डिस्ट्रीब्युटेड सॉइल वॉटर कन्झर्वेशन अगदी. म्हणजे मायक्रो वॉटरशेड डेव्हलपमेंट करून कृषीला पाणी मिळावा याच्यासाठी आपण लक्ष दिलेलं आहे. त्याच्यासोबत ड्रिप इरिगेशन आणि त्याही सोबत आपण कृषीमध्ये उत्पादन जरी वाढला तर शेतकरींचा उत्पन्न वाढत नाही. हा विरोधाभास खूप आपल्याला चिंताजनक वाटतो. पण बरोबर. याच्या मागे मेन कारण असं आहे की शेतीचे जे उत्पादन असतात त्याला शेल्फ लाईफ नसते. तर जसं कांदा आहे, तर कांद्याचा जर उत्पादन वाढला तर जसं आता मर्सिडीज गाडी जे फॅक्टरी मॅन्युफॅक्चर करते, मर्सिडीज गाडींचा उत्पादन वाढला तर मर्सिडीज फॅक्टरीची प्रॉफिट वाढते. परंतु बरोबर. नेमकं तसं शेतकरींचा होत नाही. जेव्हा आपले कांद्याचा उत्पादन खूप वाढतो तर किमती खाली येतात आणि शेतकरींना नुकसान होतो. तर याच्यावर उपाय काढण्याकरता महाराष्ट्र राज्याने कृषी प्रोसेसिंग धोरण तयार केलेलं आहे. आम्ही एशियन डेव्हलपमेंट बँक आणि जागतिक बँकच्या सोबत आणि महाराष्ट्र शासनाच्या सोबत कृषी प्रोसेसिंगची इंडस्ट्री करत आहोत आणि त्याच्या मागे मोठे कॉर्पोरेट्सच्या सोबत सगळे शेतकरींना एकत्रित आणून फार्मर प्रोड्युसर्स कंपनीला बळ देत आहोत. तर आज 500 पेक्षा जास्त राज्यभरात फार्मर प्रोड्युसर्स कंपनी झालेल्या आहेत बरोबर. आणि त्यांचा मूळ काम असं आहे की फक्त शेतीचा रॉ मटेरियल म्हणजे फक्त आंबे न विकणे किंवा फक्त कांदे न विकणे, तर कांद्याचा इरेडिएशन सेंटर आपण तयार करतोय, ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर पॉवरचा वापर करून कांद्याची शेल्फ लाईफ 1 वर्षापर्यंत आपल्याला वाढवता येतात. म्हणजे जर व्यापारी वर्गाने अनियन किंवा आपले कांद्याचं उत्पादन वाढल्यामुळे प्राइसेस जेव्हा घसरतात तर आपल्याला ह्या कांद्यांचा स्टोरेज करता येतो आणि ज्यावेळी प्राइसेस बरोबर स्थिर होतील त्यावेळी विकता येतात. तर या प्रकारचं गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आपण शेती क्षेत्रात करत आहोत. अगदी सर, म्हणजे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मध्ये शेती क्षेत्रामध्ये असतील, इतर क्षेत्रामध्ये असतील आणि बरोबर. साहजिकच उत्पादन